6 महिने केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला आज भेटणार होतं, कारण आज होतं आपल्या डाळिंबाच्या बागेचं कटिंग. आणि डाळिंबाचं कटिंग असो, एप्रिल माराचा दिवस असो, आपण बागेची पूजा करून घेतोच. आणि नारळ फोडताना एवढा म्हणला नारळ मी फोडतो. लय ट्राय केला गड्यानं, पण काय गड्याला नारळ फुटला नाही. त्याला म्हणलं सर बाजूला, आता मी नारळ फोडतो. मग मी नारळ फोडून घेतला आणि प्रसाद ठेवला. सगळं काही चांगलं होते म्हणून पाया पड. आता शेवटी नशिबात आहे तेवढंच मिळणार आहे, पण शेवटी आपण माणूस आहे हो, आपल्या अपेक्षा काय कमी होते. तुम्ही कटिंगचं पहिलं फळ आपण आपल्या मम्मीकडून तोडून घेतलं. 7 आकडा चांगला आहे म्हणून तिनं पण 7 फळं तोडून देवापुढे ठेवली. आता अशी गच्च डाळिंबाने भरलेली झाडं आज मोकळी होणार होती, म्हणून थोडं वाईट वाटत होतं. पण ती झाडं मोकळी झाल्याशिवाय आपल्याला पैसा पण येणार नव्हता ना. मग म्हणलं असू द्या, चालायचं तेवढं. कामगार आले, ते कटिंग चालू झालं आणि मग ट्रॅक्टर मागे ट्रॅक्टर अशा खेपा चालू झाल्या. तोपर्यंत बॉक्स पॅकिंग करणारवाले गँग पण आलती आणि त्यांची कामं म्हणजे एकदम रंडाळ हो. आणि यांचं बॉक्स पॅकिंग लयच खतरनाक असतंय. काय ते कतरण, काय ते रशी आणि काय ते चिकट, कशाला मेळच नाही. सगळ्या मालाची पॅकिंग झाल्यावर त्या गाड्यांनी अशी बॉक्सांच्या थप्प्या लावून घेतल्या. मग मी सगळे बॉक्स मोजून घेतले. आता ह्या गाड्यांचे बॉक्स मोजायची सिस्टीम जरा वेगळीच असतात. यांची बॉक्स मोजायची पद्धत ते रोमन आकड्यावरती असते. सगळे बॉक्स मोजून झाले, पैशाचा हिसाब झाला. मग या गाड्यांनी सगळे बॉक्स गाडीत भरले आणि ते गेले निघून. आणि तुम्ही तेवढं जायच्या आधी फॉलो करून जावा.